नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक रणधुमाळी चालू आहे. आता 2 दिवसावरती 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला याचा निकाल लागणार आहे. या निकालामध्ये कोण बाजी मारेल? आता पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट जर बघितला तर 4 उमेदवार आहेत. एक दादा वळसे पाटील, दुसरे उमेदवार आहेत धनुष्यबाणाकडून अरुण भाऊगिरे, तिसरे उमेदवार आहेत बीजेपी कडनं किरण वाळू आणि चौथे उमेदवार आहेत गणेश काकडे. यांची निशाणी एक कप बशी. तर त्यांचे काही समर्थक आपल्या समोर आहेत, त्यांच्याशी आपण थोडा संपर्क करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. काय तुम्ही आज धनगर समाजाचा एक तुम्हाला एक नेतृत्व म्हणून पाहिजे म्हणून तुम्ही एक उमेदवार उभा केलेला आहे. हे जे गणेश काकडे म्हणून जे उमेदवार आहेत, हे उमेदवार माझे नात्याने एकदम जवळचे भाचे लागतात आणि तसे ते पाहिलं तर ते आमच्या धनगर सेवा संघ आळंदी या संस्थेमध्ये ते आम्ही दोघेही संचालक म्हणून काम करतोय आणि एक त्यांच्या कामाचा आम्हाला अनुभव आहे. आणि त्याच पद्धतीने आम्ही आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांनी आता ही झेडपीची इलेक्शन जे हाती घेतलं आहे आणि ह्या इलेक्शन मध्ये त्यांना आपला एक माणूस म्हणून आमच्या धनगर समाजाचा पूर्ण पाठिंबा असेल. आणि या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं कार्य होतं तसं अहिल्यादेवींचं पण कार्य होतं आणि अहिल्यादेवीच्या कार्याची सर्व जनतेला ज्ञात आहे की अहिल्यादेवीच्या कार्यामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय होता. तसा या तालुक्यामध्ये गणेश काकडेच्या मार्फत सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा न्याय मिळणार त्याबद्दल काही शंका नाही. आणि आम्ही दोघांचाही असा स्वभाव आहे गणेशचा आणि माझा की सर्वसामान्यांच्या मागे उभं राहायचं. इथं तालुक्यामध्ये कोणाची काही मक्तेदारी नाहीये की दरवेळेस घराणेशाही चालावा. आणि धनगर म्हणून धनगराकडे तुम्ही एक मेंढपाळ आहे आणि त्याला काही कळत नाही अशी भावना तुम्ही सोडून द्या. धनगर म्हणजे धनाचा आगर आणि त्याच्याकडे सर्व आहे, त्याच्याकडे संयम आहे आणि त्या संयमाने तो सर्व समाजात वावरत असतो. त्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये गणेश काकडेला आपलं जे बहुमत आहे ते त्याच्या पाठीशी तुम्ही ठाम उभे राहा अशी मी धनगर समाजाला आवाहन करतो. आणि त्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहून येत्या 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला आणि त्यांचं चिन्ह कबशी आहे आणि त्या कबशीच्या चिन्हावरती बटन दाबून गणेश काकडेला जास्तीत जास्त बहुमताने विजय करा असं मी सर्वांना एक जाहीर आवाहन करतो आणि थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद दादा. काय जनतेला पारगाव जारकर जिल्हा परिषद गटातील जनतेला तुम्ही काय संदेश देणार? 7 तारखेला मतदान आहे, 9 तारखेला निकाल. 7 तारखेला जो इलेक्शन आहे त्याच्यात सर्वांनी भरघोस मतदान देऊन त्यांना विजयी केलं पाहिजे. त्यांचं जे कबशी एक त्यांचं चिन्ह आहे त्याच्यावरती बटन दाबून लोकांनी सहकार्य करावं हे आमची नम्र. दादा तुम्ही काय सांगाल? जनतेला काय संदेश द्याल? जनतेला आता जे धनगर समाज आहे, धनगर समाजाचं ठरलेलं जे आपलं आहे ते आपल्या माणसाला मतदान होणारच आहे. पण तरी पण बाकीच्यांनी सर्वांनी सहकार्य करावं एवढी भावना आहे. सहकार्य केलं तर निश्चितच आमचा उमेदवार निवडून येईल. दादा तुम्ही काय संदेश द्याल जनतेला या निवडणुकीमध्ये? गणेश काकडे यांच्यासाठी एकच सांगणार आहे की सर्व धनगर बांधवांना सांगणार आहे की यांनी ना गणेश काकडे यांना आहे ना मतदान करावं. कबशी आहे त्यांची, कबशीचं बटन दाबून गणेश काकडे यांना भरघोस बहुमताने विजय करावा. बाबा तुम्ही काय सांगाल? जनतेला संदेश काय द्याल? गणेश काकडे आमचे पुतणे आहेत, त्यामुळे मी जनतेला आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं, भरघोस मतांनी निवडून आणावं. काय वाटतं तुम्ही आता मेंढ्या घेऊन जाताय, तुमचा माणूस उभा राहिला निवडणुकीत? नाही आहे. तरी या निवडणुकीमध्ये गणेश काकडे हे बशी त्यांची निशाणी आहे कबशी आणि ह्या कबशीसाठी त्यांचे जे काही अनुयायी आहेत म्हणजे सहकारी आहेत, समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे का या निवडणुकीमध्ये कबशी पुढील बटन दाबून गणेश काकडे यांना भरभर मतांनी विजय करावं. कॅमेरा पर्सन विशाल सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, पारगाव.